नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व सरळ सेवा भरती किंवा पोलीस भरती अजून ज्या सर्व प्रकारच्या भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा एक प्रश्न आहे, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की नुकतंच रंजना प्रकाश देसाई यांची 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे. तर आता आपण याबद्दल आणि वेतन आयोगाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत, ज्याचा एखादा प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्की विचारला जाऊ शकतो. तर भरपूर विद्यार्थी असतात वेतन आयोग आणि वित्त आयोग या संदर्भामध्ये कन्फ्यूज असतात. नेमकं संविधानिक आयोग कोणता आणि प्रशासकीय आयोग कोणता हे सुद्धा आपल्याला कदाचित माहीत नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता वेतन आयोग का स्थापन केला जातो आणि याचा काय उद्देश आहे ते आपण पाहणार आहोत. तर वेतन आयोगाचा उद्देश आहे, जे केंद्र सरकारचे विविध कर्मचारी असतात, पेन्शनधारक असतात, यांचा बेसिक पगार वाढवणे, त्यामध्ये सुधारणा करणे, HRA वाढवणे, डिअरनेस अलाउन्स वाढवणे, पेन्शनधारकांचं जे काही बेसिक जी काही पेन्शन असेल ती वाढवणे किंवा त्यामध्ये सुधारणा करणे, हे सर्व कामे केंद्र सरकारच करतं. परंतु केंद्र सरकारपर्यंत शिफारस करण्याचं काम हे आपला जो काही आयोग आहे वेतन आयोग तो करत असतो. आता आपल्याला माहिती आहे की वेतन आयोगाची स्थापना दर 10 वर्षांनी करण्यात येते. आता 2016 ते 26 किंवा 15 ते 25पर्यंत एक वेतन आयोग होता, 7वा वेतन आयोग. आता हा वेतन आयोग आपला 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे. त्यानंतर 1 जानेवारी 2026पासून नवीन वेतन आयोग लागू होईल. तर वेतन आयोग हा एक प्रशासकीय आयोग आहे, संविधानिक आयोग नाही. आणि वित्त आयोग हा एक संविधानिक आयोग आहे. रंजना देसाई यांनी याआधी उत्तराखंडची जी काही युनिफॉर्म सिव्हिल कोड संदर्भात जी एक समिती होती त्यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. यासोबतच जम्मू काश्मीर परिसीमन आयोग, म्हणजे जम्मू काश्मीरची जेव्हा विभागणी झाली होती लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये, तेव्हा त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. रंजना देसाई या आपल्या भारतीय उच्च न्यायालय म्हणजे जे काही सर्वोच्च न्यायालय आहे याच्या निवृत्त न्यायमूर्ती आहेत. आता वेतन आयोग आणि वित्त आयोग या संदर्भातले काही फरक आहे आपण जाणून घेऊ. वेतन आयोग हा कशासाठी स्थापन केला जातो, तर जे काही पेन्शन असेल, वेगवेगळे पगार भत्ते हे वाढवण्यासाठी तयार केला जातो, शिफारस करण्यासाठी. तर वित्त आयोगाचं काम काय आहे, केंद्र आणि राज्य शासन यामध्ये करांची विभागणी. वेतन आयोगाची स्थापना ही केंद्र सरकारद्वारे केली जाते, वित्त आयोगाची स्थापना ही राष्ट्रपतीद्वारे केली जाते. वेतन आयोग हा प्रशासकीय आयोग आहे आणि वित्त आयोग हा एक संविधानिक आयोग आहे. वेतन आयोगाची स्थापना दर 10 वर्षांनी केली जाते. यासोबत वित्त आयोग हा दर 5 वर्षांनी स्थापन केला जातो. वेतन आयोगासाठी कुठलाही संविधानिक कलम नाही आहे, पण वित्त आयोगासाठी हे कलम